आणि पुण्यामधून निघालेले मराठा आंदोलक आता मुंबईत दाखल झालेत। बीएमसी जवळ पोलिसांनी मराठा आंदोलकांना रोखलेलं आहे। मंत्रालयाला घेराव घालण्याचा या आंदोलकांनी इशारा दिलाय। मनोज जरांगींच्या समर्थनासह आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी केली जाते। मराठा आरक्षण मुख्यमंत्री स्मरण यात्रा असं या आंदोलनाला नाव देण्यात आलेलं आहे। निवृत्ती बाबर माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतील। निवृत्ती, नक्कीच सुमित, आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर या सर्व आंदोलकांना पोलिसांनी अडवण्यात आलेलं आहे। पुण्यावरून हे सर्व आंदोलक जे आहेत ते मंत्रालयाच्या दिशेने आले होते आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षावर जात होते। परंतु या ठिकाणी पाहतोय की मोठा पोलीस फौजफाटा जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। सर्व आंदोलकांना जे आहे ते या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, काय नक्की त्यांचं म्हणणं आहे। मंत्रालयापर्यंत तुमचा मोर्चा होता, परंतु मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार होतात, महानगरपालिकेजवळ तुम्हाला अडवण्यात आलेलं, काय म्हणणं आहे? सर्वप्रथम आज आमचा मोर्चा नव्हता। मुख्यमंत्री साहेबांनी वाशी येथे आम्हाला छत्रपती शपथ घेऊन सांगितलं होतं की सगळे सोयीचा जी आर काढतो, नोटिफिकेशन काढलं आणि 15 दिवसात तर सगळे सोयऱ्यांचा GR या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली होती, मात्र पूर्तता झालेली नाही असं या आंदोलकांचं म्हणणं आहे।